प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र सरकारची योजना असून गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना पहिल्या बाळासाठी आर्थिक मदत 5,000 रुपये देते, जेणेकरून त्यांचे आरोग्य सुधारेल। कारण त्यांना गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर काम सोडावे लागते आणि त्यांच्या पोषणावर खर्च करावा लागतो। ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे अंमलात आणली जाते आणि लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतो। पहिल्या बाळासाठी एकूण 5,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते। ही रक्कम 2 टप्प्यामध्ये दिली जाते। पहिला हप्ता प्रसूतीपूर्व तपासणीनंतर दिला जातो, तसेच दुसरा हप्ता हा बाळंतपणानंतर आणि बाळाच्या लसीकरणानंतर दिला जातो। सर्व गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता, सरकारी नोकरीत असलेल्या आणि मातृत्व रजेचा लाभ घेणाऱ्या माता वगळून इतर सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेत मिळणारा लाभ हा लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतो। अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता किंवा आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करता येतो। आधार कार्ड, बँक पासबुक, गरोदरपणाचा दाखला इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात। गरोदर महिला मातांना पुरेसे पोषण आणि आरोग्य सेवा मिळावी यासाठी आर्थिक मदत, कामामुळे मिळणाऱ्या वेतनाच्या नुकसानाची भरपाई आणि आरोग्य आणि पोषणाच्या सवयी सुधारणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट आहेत। पात्र लाभार्थी मुलाच्या जन्मापासून 270 दिवसाच्या आत या योजनेच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अधिकृत ऑनलाईन नोंदणीसाठी तुम्हाला PMMVY या पोर्टलवर जायचे आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल। त्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन किंवा सिटिझन या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरा। तुमची आवश्यक माहिती भरा, म्हणजे अर्ज करताना तुमची गरोदरपणाची नोंदणी, आरोग्य तपासणी आणि लसीकरणाची माहिती द्या। सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा। तुम्हाला एक अर्ज ID मिळेल। या योजनेसाठी पात्रता म्हणजे वय 19 वर्षापेक्षा जास्त असावे। पहिल्या बाळासाठी अर्ज करता येतो। गरोदरपणाच्या वेतनाच्या नुकसानाची भरपाई देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। तुम्ही तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधू शकता। उमंग ॲपद्वारेही अर्ज करता येतो। अर्ज केल्यानंतर तुम्ही पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक, शेअर जरूर करा। धन्यवाद।